जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. पारायणाच्या माध्यमातून पारायण करणं हे महत्त्वाचंच आहे. नेहमी आम्हाला प्रश्न केला जातो, महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करा, गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचं पारायण करा. नवे नवे ज्या संत वाङ्मयामध्ये जे संतांनी ग्रंथ तयार केलेले आहेत त्या ग्रंथाचं पारायण करा. काय होतं बरं पारायण केल्यावर? आम्ही एका वाक्यात उत्तर देत असतो, तुम्ही जर पारायण कराल ना साधू संतांच्या वाङ्मयाच्या ग्रंथाचं, एक दिवस तुम्ही सुद्धा नारायण स्वरूप झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे महाराज पारायणाची. नक्कीच पारायण केलं पाहिजे. आणि पारायणाची अशी ताकद असते, पहिल्या पारायण करत असताना जे आपल्या लक्षात आलं नाही ते दुसऱ्या पारायणाच्या वेळेस लक्षात येतं. दुसऱ्या पारायणाच्या वेळेस जे लक्षात आलं नाही ते तिसऱ्या पारायणाच्या वेळेस लक्षात येत असतं. किंबहुना तो ग्रंथ मुखोद्गत झाल्याशिवाय राहत नाही. पण ऐका बरं, नुसता ग्रंथ मुखोद्गत आणि पाठ होऊन फायदा नाही. मी त्याही दिवशी वाक्य वापरलं, पुढे पाठ मागे सपाट, असं करण्यात काही अर्थ नाही. गावात कार्यक्रम आहे म्हणून आम्ही पारायणाला बसलो आणि बरेच जणाला जर आम्ही विचारलं, का हो कशासाठी ग्रंथ वाचताय, म्हणे संपवण्यासाठी. त्यांना एकच आठास असते, पहिल्या पानावरून आता शेवटच्या पानावर आम्ही कधी जातो. महाराज त्या ग्रंथाची अशी ओढ लागली पाहिजे, अशी ओढ लागली पाहिजे की तो जीवनात आलेला ग्रंथ कधी संपूच नाही. ही अंतःकरणात इच्छा जेव्हा प्रकट होईल ना, तेव्हा तुमची खरी संगत त्या ग्रंथासोबत झाली असं म्हणून समजा. हे ग्रंथ म्हणजेच, या ग्रंथाच्या माध्यमातून साधू संत आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबाराय आपल्या घरी आहेत. गाथ्याच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्या घरी आहेत. गजानन विजय ग्रंथाच्या माध्यमातून साक्षात गजानन महाराज आपल्या घरी आहेत. पण या ग्रंथाला फक्त पूजेपुरतं त्या ठिकाणी मर्यादित ठेवू नका. त्याला अंतःकरणामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. त्या ग्रंथाचं दर्शन घ्या, त्या ग्रंथाचं वाचन करा. त्या ग्रंथाच्या वाचनातून काय भाव तुमच्या लक्षात येतो तेच आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. गुरुवर्यांकडे, आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत यांच्याकडे पाठाला असताना त्यांच्या मुखातून ऐकलेला कथाभाग आहे बरं का, जरा लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेस केंद्रे महाराज आळंदीला पहिल्यांदा आले, केंद्रे महाराज, बरीचशी मंडळी आळंदीला गेलेली आहे. इंद्रायणीच्या काठावर जे ज्ञानेश्वरी मंदिर बांधलेलं आहे ना, फार मोठं पांढऱ्या रंगाचं घुमट आपल्याला दिसतं. इंद्रायणीच्या काठावर केंद्रे महाराजांनी त्याचं बांधकाम केलं. पण केंद्रे महाराज जेव्हा आळंदीला पहिल्यांदा आले, गुरुवर्यांचं दर्शन घेतलं. महाराज माझा शिष्य म्हणून स्वीकार करा, मला तुम्हाला गुरु करायचा आहे आणि या संसारातला भवसागर तरुण जाण्यासाठी काहीतरी मला उपदेश करा. गुरुवर्यांनी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद देऊन हा संसाराचा भवसागर तरुण जाण्यासाठी, साधना करण्यासाठी उपाय सांगितला. केंद्रे महाराजांना जा, पवित्र ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घे, संजीवन समाधीचं दर्शन घे आणि आजान वृक्षाखाली जाऊन बस आणि ज्ञानेश्वरीचं काय कर, पारायण कर. हा उपाय ऐकला आणि केंद्रे महाराजांचे डोळे डबडबले. केंद्रे महाराज रडायला लागले. काय झालं रे, का रडतोयस, कोण मारलंय का? नाही महाराज. मग काही दुखतंय? नाही महाराज, काहीच नाही दुखत. मग रडतोयस का? जगाचा भवसागर तरुण जाण्याचा उपदेश तुम्ही मला केला, पण मी अभागी, अंगठे बहादर, स्वतःचं नाव मला लिहिता येत नाही. मग पवित्र ज्ञानेश्वरीचा 9,000 ओव्यांचा ग्रंथ वाचू कसा, याचंच मला दुःख होतं आणि म्हणून मला त्या ठिकाणी रडू येतंय. रडू नको, दुःखी होऊ नको, नाराज होऊ नको. मी सांगतो ते कर. काय? पवित्र ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घे, संजीवन समाधीचं म्हणजे माऊलीचं दर्शन घे, आजान वृक्षाखाली जाऊन समोर ग्रंथ ठेव, पारायण कर. पण कोणतं? स्पर्श पारायण, हस्त पारायण. फक्त ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून बोट फिरव. गुरूंचा आदेश शिरोधार्य मांडला, पवित्र ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घेतला, समाधीचं दर्शन घेतलं. केंद्रे महाराज आजान वृक्षाखाली जाऊन बसले. 1, 2, 3 शेकडो केंद्रे महाराजांनी स्पर्श पारायण, हस्त पारायण ज्ञानेश्वरीचे केले. ऐका ना, ज्या केंद्रे महाराजांना स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं, जे केंद्रे महाराज अंगठे बहादर होते, त्या केंद्रे महाराजांना पवित्र ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्यांचा ग्रंथ मुखोद्गत झाला. ही ताकद ज्ञानेश्वरीची आहे. वाजता ईश्वरी
धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण लागे तो स्वमुखे आपण लागे तो स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री ऐका ना, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. वाचता येत नाही ना महाराज, स्पर्श पारायण करा. स्पर्श ऐका, अनुभव सांगतोय स्वतःचे. बराचसे पालक आमच्या जवळ येतात, महाराज मुलाला 5 वर्ष झाले, मुलगी 5 वर्षाची झाली पण अजून व्यवस्थित बोलत नाही, अजून व्यवस्थित बोलत नाही. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ, गाथ्याचा ग्रंथ, गजानन विजयचा ग्रंथ त्या लेकराच्या समोर ठेवा आणि त्या ओवीवरून मान्य आहे 5-7 वर्षाच्या लेकराला वाचता येत नाही, पण त्याला त्याच्यावरून फक्त बोट फिरवायला लावा, बोट फिरवायला लावा. तो मुलगा त्या ठिकाणी महाराज सुव्यवस्थित बोलल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आमच्या साधू संतांच्या वाङ्मयाची, त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथाची आहे. आमचे तर गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर नेहमी एक वाक्य वापरतात, वयाच्या 60व्या वर्षी जर आपण ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, कितीव्या वर्षी? वयाच्या 60व्या वर्षी. तर असं नाही समजायचं की आपलं वय 60 वर्ष झालं मग आपण किती वर्षाचे झालो समजायचं, 1 वर्षाचे झालो समजायचं. ज्या दिवसापासून आपण ग्रंथ वाचायला, पारायणाला, अनुभूतीला सुरुवात केली, खरं आयुष्य महाराज त्या दिवशीपासून आपलं सुरू होत असतं. मला काय सांगायचं आहे, मला या ग्रंथाचं महत्व सांगायचं आहे. आणि हे सांगत असताना मी चिंतन कशासाठी मानतोय, आपण पारायण करत नाही अशातला काही भाग नाही, आपण ग्रंथ वाचत नाही अशातला काही भाग नाही. मग महाराज आम्ही गजानन विजय ग्रंथाचं जर पारायण करत असलो तर आम्हाला गरज काय गजानन महाराजांचं चरित्र ऐकण्याची? याचं कारण असं आहे, आपण त्याच्यातला भाव अजून व्यवस्थित ओळखू शकलो नाही. हे गजानन महाराजांचं